हॅलो स्टुडंट्स, आपण आजच्या लेक्चरमध्ये फायलम मोलुस्का याबद्दल शिकणार आहोत, माहिती घेणार आहोत. फायलम मोलुस्काचे जनरल कॅरेक्टर्स ते आत्ता पाहूया आपण कुठले कुठले आहेत. तर मोलुस्का म्हणजे काय? सॉफ्ट बॉडीड ॲनिमल्स. मोलुस्का म्हणजे सॉफ्ट बॉडी असणारे जे ॲनिमल्स आहेत ते फायलम मोलुस्काच्या अंडर येतात. सो मोलिस म्हणजे सॉफ्ट, सो मोलुस्का म्हणजे सॉफ्ट बॉडीड ॲनिमल्स. हे जे ॲनिमल्स आहेत ते ॲक्वॅटिक असतात आणि काही प्रमाणात टेरेस्ट्रियल असतात. त्यांची बॉडी जी असते ती सॉफ्ट असते, अनसेगमेंटेड असते म्हणजे सेगमेंट्स नसतात, ट्रिप्लोब्लास्टिक असते म्हणजे 3 लेयर्स असतात आणि फंडामेंटली बायलॅटरली सिमेट्रिकल असतात. बायलॅटरली सिमेट्रिकल म्हणजे काय? सिमेट्री म्हणजे काय? तर बायलॅटरली सिमेट्रिकल म्हणजे आता एक कुठली तरी वस्तू आहे, त्याचे दोन मध्ये समान भाग केले तर ते दोन्ही भाग एकसारखे असतात, त्याला बायलॅटरली सिमेट्री म्हणतात. सो जे ॲनिमल्स फायलम मोलुस्काच्या अंडर येतात ते बायलॅटरली सिमेट्रिकल असतात. आता खाली जे पेक्टिन दिलेलं आहे बघा, ते पेक्टिनचं जे आंबो दिसतंय, आंबो दाखवलेलं आहे बघा, UMB आंबो. आंबोपासून जर खाली छेद केला तर दोन्हीकडचे जे भाग आहे ते समान दिसणार, त्यालाच काय म्हणतात? बायलॅटरल सिमेट्री. ओके, सो बॉडी जनरली शोज 4 पार्ट्स लाईक हेड, फूट, मॅन्टल अँड व्हिसरल मास. त्यांची जी बॉडी आहे ती 4 पार्टमध्ये डिवाईड झालेली आहे. कुठल्या कुठल्या? डोकं, हेड, फूट, पाय, मॅन्टल हा पोर्शन आहे, मॅन्टल अँड व्हिसरल मास. फोर्थ जे कॅरेक्टर आहे तर ते कुठलं? द फूट इज वेंट्रल साईडला असतो फूट, थिक, मस्क्युलर अँड सर्व ॲज लोकोमोटरी ऑर्गन. तो जो फूट आहे तो वेंट्रल साईडला असतो, थिक असतो नेचरमध्ये, त्यानंतर मस्क्युलर असतो आणि वॉकिंगसाठी किंवा इथून तिकडे दुसरीकडे जाण्यासाठी लोकोमोटरी ऑर्गन म्हणून तो सर्व करतो, म्हणजेच काम करतो. द मॅन्टल ऑर पॅलियम इज अ थिक मस्क्युलर फोल्ड ऑफ द बॉडी वॉल कवरिंग द व्हिसरल मास डॉर्सली अँड लॅटरली. आता मॅन्टल किंवा पॅलियम म्हणजे काय? तर थिक मस्क्युलर फोल्ड असतो, तो बॉडीला कवर केलेला असतो आणि व्हिसरल मास त्याचं जे असतं ते डॉर्सली आणि लॅटरली प्रेझेंट असतं. सो व्हिसरल मास कंटेन्स द मोस्ट ऑफ द व्हायटल ऑर्गन्स. आता व्हिसरल मासमध्ये जे महत्त्वाचे जे ऑर्गन्स आहेत ते प्रेझेंट असतात. द स्पेस बिटवीन द मॅन्टल अँड द व्हिसरल मास इज कॉल्ड ॲज मॅन्टल ऑर पॅलियल कॅव्हिटी. सो जी जागा असते मॅन्टलमधली आणि व्हिसरल मासमधली त्याला काय म्हणतात? मॅन्टल ऑर पॅलियल कॅव्हिटी. ओके, इन दिस कॅव्हिटी आर लोकेटेड द गिल्स. त्या कॅव्हिटीमध्ये गिल्स प्रेझेंट असतात. इन दिस कॅव्हिटी ओपन द डायजेस्टिव्ह, एक्सक्रिटरी अँड रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. द आउटर सरफेस ऑफ मॅन्टल प्रोड्युसेस अ कॅल्कॅरियस शेल. मॅन्टलचं जे आउटर सरफेस असतं ते काय तयार करतं? कॅल्कॅरियस शेल तयार करतं. ओके, द शेल मे बी युनिवॉल्ड, बायवॉल्ड, स्पायरल, कोन शेप्ड, इंटरनल ऑर रिड्युस्ड ऑर ॲबसेंट. काही काही याच्यात ॲबसेंटसुद्धा, काही काही मोलुस्कांमध्ये शेल ॲबसेंटच असते. सर्क्युलेशन इज अ ओपन टाईप, हेन्स बॉडी कॅव्हिटी इज हिमोसिल. सर्क्युलेशन कसं असतं? ओपन टाईप असतं, सो बॉडी कॅव्हिटी कशी असते? हिमोसिल असते. द सेक्सेस आर युजली सेपरेट. मेल फिमेल सेक्सेस जे असतात ते युजली सेपरेट असतात आणि काही हर्मॅफ्रोडाईट आहेत, म्हणजेच एकाच्या दोन्ही सेक्स प्रेझेंट असतात. एक्झाम्पल कुठलं? पेक्टिन हे हर्मॅफ्रोडाईट आहे. सो फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल ऑर इंटरनल. देर आर मोस्टली ओव्हिपॅरस. म्हणजेच काय? यांच्यामध्ये जास्त जे ॲनिमल्स आहेत ते कसे असतात? ओव्हिपॅरस असतात. ओके, सो क्लासिफिकेशन ऑफ फायलम मोलुस्का. सो फायलम मोलुस्काच्या अंडर टोटल 6 क्लासेस येतात. तर कोणकोणत्या? सो मोनोप्लॅकोफोरा, ॲम्फिन्युरा, स्कॅफोपोडा, गॅस्ट्रोपोडा, पेलसायपोडा आणि सेफेलोपोडा. ह्या 6 क्लास जे आहेत ते फायलम मोलुस्काच्या अंडर येतात. सो मोनोप्लॅकोफोराचं एक्झाम्पल जे आहे ते निओपिलिना, ॲम्फिन्युराचं जे एक्झाम्पल आहे ते कायटॉन, देन स्कॅफोपोडाचं डेंटॅलियम, गॅस्ट्रोपोडाचं पायला, पेलसायपोडाचं मायटिलस आणि सेफॅलोपोडाचं सेफिया. ओके, सो आपण ह्या ज्या 6 क्लासेस आहेत त्यासुद्धा बघूया. क्लास मोनोप्लॅकोफोरा जी पहिली क्लास आहे फायलम मोलुस्काच्या अंडर
क्लास मोनोप्लॅकोफोरा. सो क्लास मोनोप्लॅकोफोराच्या अंडर येणारे जे ऑल ॲनिमल्स आहेत ते टोटली कसे आहेत, मराईनमध्ये सापडणारे आहेत. सो धिस क्लास इज टिपिकल मराईन क्लास, comes under phylum Mollusca, Monoplacophora. Okay. Bilaterally symmetrical and segmented. Head is without eyes and tentacles. Bilaterally symmetrical असतात, सेगमेंटेड असतात आणि त्यांचं जे हेड असतं ते विदाउट आईज आणि टेंटॅकल्स म्हणजे डोळे आणि टेंटॅकल्स प्रेझेंट नसतात. शेल इज युनिवॉल्ड म्हणजे डबल शेल नसते. आपण जाऊन जे शंख शिंपले पकडतो बघा, डबल शेल असणारे, दोन त्यांना हे असतात, कवर असतात, तर याला कसं असतं, एकच कवर असतात. सो त्याला काय म्हणतात, युनिवॉल्ड म्हणतात. मेंटल एनसर्कल्स द बॉडी ॲज अ सर्क्युलर फोल्ड ऑफ द बॉडी वॉल. फूट इज फ्लॅट अँड व्हेंट्रल म्हणजे फूट जे असतो तो असं चपटा असतो आणि व्हेंट्रल साईडला प्रेझेंट असतो. या डायग्राम जे दिलेले आहे बघा न्यूप्लिनाचे, त्यामध्ये क्लिअरली दाखवलेलं आहे बघा फूट. ओके. व्हेंट्रल साईडला जो आहे, व्हेंट्रल साईडचाच पोर्शन आहे, त्याला फूट प्रेझेंट आहे, चपट्या आकाराचा तो आहे. गिल्स एक्सटर्नल अँड सिरियली अरेंज्ड. गिल्स पण दाखवले आहेत बघा, एक्सटर्नल आणि सिरियली अरेंज्ड असतात. 6 पेअर्स ऑफ नेफ्रिडिया विच आर सिरियली अरेंज्ड. नेफ्रिडियाचे 6 पेअर्स असतात आणि ते सुद्धा सिरियली अरेंज्ड असतात. सो क्लास मोनोप्लॅकोफोराचं एक्झाम्पल जे आहे ते निओपिलिना. देन क्लास ॲम्फिन्युरा. ही सुद्धा जी क्लास आहे ॲम्फिन्युरा, ही टोटली टिपिकल मराईन क्लास आहे. याच्या अंडर जे ऑर्गॅनिझम्स येतात ते सगळे समुद्रामध्ये सापडतात, म्हणजेच मराईन वॉटरमध्ये सापडतात. दीज डू नॉट अंडरगो टॉर्शन. यांच्यामध्ये टॉर्शन नसतं. टॉर्शन ही प्रोसेस जी आहे ते यांच्यामध्ये नसते. त्याचे एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, कायटॉन. त्याचा डॉर्सल व्ह्यू पण दिलेला आहे आणि व्हेंट्रल व्ह्यू पण दिलेला आहे. बॉडी इज बायलॅटरली सिमेट्रिकल विथ नो डिस्टिंक्ट हेड. बायलॅटरली सिमेट्रिकल बॉडी असते, हेड नसतं स्पेशल असं. There is a dorsal shell which is in the form of 8 transverse plate. जे डॉर्सल शेल असते तो डॉर्सल व्ह्यूमध्ये दाखवलेले आहेत बघा, टोटल 8 प्लेट्स दाखवलेले आहेत. तर याच्यामध्ये ट्रान्सवर्स प्लेट्स असतात. जे शेल तयार झालेली आहे ती 8 ट्रान्सवर्स प्लेटनी डॉर्सल शेल तयार झालेली असते. सो देर आर 1 2 3 4 5 6 7 8 ट्रान्सवर्स प्लेट्स. ओके. देअर इज अ प्रेझेन्स ऑफ लार्ज वेंट्रल फूट. देअर इज अ प्रेझेन्स ऑफ लार्ज वेंट्रल फूट. जो फूट आहे दाखवलेला आहे बघा, मोठाच्या मोठा लार्ज वेंट्रल साईडला फूट असतो. एक्झाम्पल कायटॉन. देन क्लास स्कॅफोपोडा. सो मोलुस्काच्या फायलम मोलुस्काच्या अंडर येणारी ही सुद्धा तिसरी जी क्लास आहे स्कॅफोपोडा, ही सुद्धा टिपिकल मराईन आहे. हे अंडरगो टॉर्शन म्हणजेच काय, दीज अंडरगो टॉर्शन म्हणजे हे टॉर्शनच्या या प्रोसेसमधून पुढे जातात, म्हणजेच टॉर्शन यांच्यामध्ये होतं. बॉडी बायलॅटरली सिमेट्रिकल इलॉंगेटेड विथ नो डिस्टिंक्ट हेड. हेड नसतं, बायलॅटरली सिमेट्रिकल बॉडी असते आणि इलॉंगेटेड असते, हस्तिदंतासारखी असते. देन आईज, टेंटॅकल्स अँड गिल्स आर ॲबसेंट. डोळे ॲबसेंट असतात, टेंटॅकल्स आणि गिल्ससुद्धा ॲबसेंट असतात. शेल इज युनिवॉल्ड, ट्युब्युलर और सिलेंड्रिकल अँड ओपन ॲट बोथ द एंड्स. दोन्ही साईडला ओपन होते. युनिवॉल्ड शेल असते, ट्युब्युलर ट्यूबसारखी असते आणि सिलेंड्रिकल असते. फूट इज स्मॉल, जनरली पॉइंटेड अँड यूज्ड फॉर बरोईंग. इथं दाखवलेलं आहे बघा, त्याचा फूट किती स्मॉल आहे बघा, अगदी कोंब येतो बघा मटकीला त्या टाईप असा जो फूट असतो त्याचा, आणि तो स्मॉल असतो, खालच्या साईडला प्रेझेंट असतो आणि बरोईंगसाठी म्हणजेच काय, उकरून आत लपण्यासाठी त्या फूटचा उपयोग केला जातो. याचं जे एक्झाम्पल टस्क शेल्स. टस्क म्हणजेच काय, हत्ती, हस्तिदंतासारखा तो दिसतो म्हणून त्याला टस्क शेल्स किंवा डेंटॅलियम. डेंटॅलियम हे सायंटिफिक नाव झालं आणि टस्क शेल हे कॉमन नेम झालं. ओके. सो देन फोर्थ क्लास गॅस्ट्रोपोडा. आता ज्या पहिल्या 3 क्लास बघितल्या त्या टिपिकल मराईन होत्या आणि आता ही चौथी जे गॅस्ट्रोपोडा जे आहे त्याच्यामध्ये कसं मरीन वॉटरमध्ये सुद्धा मिळतात हे ॲनिमल्स, फ्रेश वॉटरमध्ये सुद्धा मिळतात आणि टेरेस्ट्रियल हॅबिटॅटवर सुद्धा भेटतात. दीज आर असिमेट्रिकल बिकॉज ऑफ टॉर्शन ऑर डिटॉर्शन. त्यामुळे त्यांचे सिमेट्रिकल नसतात. शंख म्हणतात बघा, शंख, हां, ते याच्या अंडर येतात. एकसारख्या सिमेट्रिकल असतात का सांगा, ते नाही, असिमेट्रिकल असतात. असे वाकडे तिकडे त्यांचं स्ट्रक्चर तयार झालेलं असतं, शंख तयार झालेला असतो. सो हेड इज डिस्टिंक्ट विथ आईज अँड टेंटॅकल्स. शेल इज युनिवॉल्ड, स्पायरल, कोनिकल ऑर ॲबसेंट. इथं डायग्राम आहे बघा ती पायलाची.
देर इज अ लार्ज वेंट्रल फूट मीन्स फॉर क्रिपिंग. आता वेंट्रल जो फूट आहे दाखवलेला आहे बघा, तो कशासाठी असतो? क्रिपिंग करण्यासाठी, म्हणजेच काय, हळूहळू पुढं चालत जाण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. याचे एक्झाम्पल जे आहेत स्नेल, स्लग आणि पायला. आता ही जी डायग्राम आहे ती पायलाची आहे. स्नेल तुम्हाला बघितलं असेल तुम्ही, आपल्या बाथरूममध्ये वगैरे असते स्नेल काही काही ठिकाणी, किंवा स्लग पण बघितलं असेल तुम्ही. ओके, सो क्लास पेलसायपोडा. पेलसायपोडा ही जी क्लास आहे ही सुद्धा मराईन किंवा फ्रेश वॉटर अशी आहे. ओके, सो जे ॲनिमल्स जे असतात ते मराईनमध्ये सुद्धा मिळतात आणि फ्रेश वॉटरमध्ये सुद्धा मिळतात. सो दिस डू नॉट अंडरगो टॉर्शन. आता हे जे पेलसायपोडा जे अंडर ऑर्गॅनिझम्स येतात ते टॉर्शन या प्रोसेसमधून जात नाहीत. The body is bilaterally compressed. There is no distinct head, pharynx, jaws, radula, and tentacles are absent. Shell is bivalved. The foot is anteroventral and generally wedge-shaped. Example: oyster, unio, mytilus, and etc. ओके, सो ही जी क्लास पेलसायपोडा आहे याच्या अंडर येणारे जे ॲनिमल्सचे शेल आहे ती कशी अशी बायवॉल असते, म्हणजे दोन्ही साईडला शेल्स प्रेझेंट असतात. सो आता फायनल क्लास जे आहे सेफॅलोपोडा, याचे कॅरेक्टर काय आहेत ही सुद्धा, आता टोटल 6 मधल्या 4 ज्या क्लासेस आहेत त्या काय आहेत, स्पेशली मराईन आहेत. पहिल्या 3 आणि ही 6वी, आणि 4थी आणि 5वी जी आहे ती कशी मरीन ॲज वेल एज फ्रेश वॉटर क्लास आहे. सो सेफॅलोपोडाच्या अंडर येणारे जे ॲनिमल्स आहेत, ऑर्गॅनिझम्स आहेत ते सगळे ऑल मराईन आहेत. दिस डू नॉट गो अंडर टॉर्शन या प्रोसेसमधून जात नाहीत. बॉडी इज बायलॅटरली सिमेट्रिकल. त्यानंतर देअर इज डिस्टिंक्ट हेड विथ लार्ज वेल डेव्हलप्ड आईज, रॅड्युला अँड जॉ. शेल इज इंटरनल. इट इज डिजनरेट ऑर ॲबसेंट. द फूट इज मॉडिफाईड इंटू आर्म्स ऑर टेंटॅकल्स अटॅच टू द हेड. याचे जे एक्झाम्पल आहे ते सेपिया, लोलिगो, ऑक्टोपस. ऑक्टोपस तुम्हाला माहिती असेल, बघितलं असेल तुम्ही ऑक्टोपस. हा जो ऑक्टोपस आहे तो सेफॅलोपोडाच्या अंडर येतो. सो दिस मच फॉर टुडेज लेक्चर. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण टॉर्शन, हे जे मगापासून तुम्हाला मी सांगत होतो, गोज अंडर टॉर्शन, डू नॉट गो अंडर टॉर्शन. सो जे टॉर्शन ही काय प्रोसेस आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. ठीक आहे, थँक्यू.